लक्ष्मण हाके बोला. हे बघा, अंजलीताई ज्या बोलतायत, जे सांगतायत त्याबद्दल कुणी शंका उपस्थित केली? लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केली का? लक्ष्मण हाकेचं जे काही आंदोलन आहे किंवा जी मागणी आहे, जे म्हणणं आहे, ते दोन वाक्यांच्या संदर्भात आहे. एक, जरांगे म्हणतात की आम्ही घरात घुसून मारू, हे एक पहिलं. आणि दुसरं वक्तव्य अंजलीताई दमानी यांनी एका कुठली तरी अधिकाऱ्यांची यादी वाचली आणि आडनावं वाचून एका समाजाला काहीतरी एक पर्टिक्युलरली बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्ष्मण हाके एक ओबीसी आंदोलक म्हणून त्या समाजाला कसं काय तुम्ही आरोपीच्या पंजऱ्यात उभं करू शकता? त्यांना कसं काय क्रिमिनलाइज्ड ठरवू शकता? तुम्ही बिंदू नियमावलीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार दिला कुणी? बिंदू नियमावली तुम्हाला किती कळते? बिंदू नियमावली जे कोणी त्याची अथॉरिटी पर्सन आहेत, निर्णय घेणारे, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? या प्रश्नासंदर्भात लक्ष्मण हाके बोलतोय. लक्ष्मण हाके आरोपीचं कधीही कुठेही समर्थन करत नाही. ऐकून घ्या मॅडम, आता पहिल्यांदा तुम्ही बोलत असताना मी ऐकून घेतलंय तुमचं शांतपणाने. तुम्ही ज्या सभेमध्ये माझं एकच म्हणणं आहे की माझ्या वाल्मिक कराडचं समर्थन केलंय, त्यांच्या समर्थनाचे बोर्ड घेऊन लोक उभी होते तुमच्या मागे. मी काय बोललो ऐका, परत एकदा ऐका. निखिलाजी मी बोलतो 1 मिनिट ऐका. परत एकदा माझं ते वक्तव्य ऐका. ते तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ते प्रिझर्व्ड आहे. मी त्याच्यामध्ये कुठेही एखादा शब्द, मी एवढंच बोललो की ज्या पद्धतीनं या राजकारणाला, इथल्या व्यवस्थेला वाल्मिक अण्णा कराड यांची ताकद निवडणुका जिंकण्यासाठी चालते, तुम्हाला पक्षवाढीसाठी चालते, तुम्हाला इव्हेंट बनवण्यासाठी चालते. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष वाल्मिक अण्णा कराडावरती भाषण करतात. त्यांचे फोटो सुप्रियाताई सुळेंबरोबर असतात, त्यांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर असतात, त्यांचे फोटो संदीप क्षीरसागर अनेकांबरोबर असतात. या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंनी स्वतः म्हटलं होतं की वाल्मिक कराड हो माझा मित्र आहे, तो माझं काम करतो असं त्यांनी म्हटलं होतं. तुम्हाला ऐकायचं असेल तर मी तुम्हाला धनंजय मुंडेंचा बाईट ऐकवते. अंजलीजी थोडंसं थांबा, मी येत आहे तुमच्याकडे. अरे त्याबद्दल आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं, ते का केलाय, कशामुळे झालाय, त्यांचा संबंध किती आहे, काय, या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील. एक मिनिट ते आहेत. आता भूमिका काय बोलायचे ते माझ्या जवळचे आहेत ना, आहेत, त्यात काय मी नकारणार थोडाच आहे. लक्ष्मण हाके, धनंजय मुंडे काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं, यासाठी मी येतेच. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात काय म्हणाले तेही थोडंसं ऐका. देशअण्णांनी देखील सांगितलं कोणावर 307 लावायच्या, कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या, की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे. हे यापुढे सहन केलं जाणार नाही. मी या सभागृहाला आश्वस्त करतो, या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू. हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात, त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल. माझे सगळ्या म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, हे जेवढे वसुलीबाज आहेत हे कोणा ना कोणाचा आसरा घेतात. आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते. या संदर्भात आमची भूमिका 0 टॉलरन्सची राहणार आहे.